अण्णा काका, मी काय म्हणतो, तुम्ही थोडासा दुसऱ्या बाजूने विचार करून बघा ना. चित्रानं खूप शिकावं अशी तुमची इच्छा होती म्हणून तुम्ही चित्राला तालुक्याच्या गावी पाठवलं, बरोबर? चित्रा सुद्धा मन लावून शिकली, स्वावलंबी झाली, बरोबर? हो. मग आता तुम्हीच सांगा, इथे असलेली चांगली नोकरी तिने सोडायची आणि गावी परत यायचं, हे तुम्हाला तरी बरोबर वाटतंय का? कारण ती इथे थांबली ना तर त्या मनोजला भेटणार आणि जे व्हायला नको ना नेमकं तेच होणार. माफ करा अण्णा, पण मी बोलू का थोडं? बोला. नाही ठीक आहे, तुम्ही चित्राला इथून दूर नेलं, पण म्हणून मनोज पासून तुम्ही तिचं मन दूर नेऊ शकता? नाही नेऊ शकत. अहो ती काही ना काहीतरी मार्ग शोधून काढेल आणि भेटेल त्याला. इथेही तसंच झालं होतं. तिच्यासाठी स्थळं आणायला सुरुवात झाल्यावर ती पळून चालली होती इथून. हेच ऐकायचं बाकी होतं. अगं पळून जाण्याचा अर्थ कळतो का तुला? अण्णा प्लीज प्लीज अण्णा शांत व्हा. तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता तिचा, अजूनही नाहीये. तिला फक्त तिचं प्रेम दिसत होतं. ती मनोजशिवाय आणखी कोणाचाही विचार करू शकत नाही जोडीदार म्हणून. एवढं लक्षात घ्या. आणि अण्णा आता चित्रालाही चांगला जॉब मिळालाय आणि मनोजलाही आजच नवीन जॉब लागलाय. त्याच्या नोकरीचं मला सांगू नकोस. उद्या इथे येऊन सांगेल बघ, ही नोकरी मला मान्य नाही, मी नोकरी सोडली. अण्णा, आणि काय गे, अरेंज मॅरेजमुळे माणसं सुखी होत नाहीत ना. बघ ही दोघं सुखी आहेत ना. अगं तिने सुद्धा तिच्या वडिलांच्या मताप्रमाणेच लग्न केलं ना. अण्णा एक सांगू, अहो मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की तुमच्या दृष्टीनं अशी किंवा तशी चित्रा सुखी होणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर ना? हो. तिलाही तुम्हाला दुखवायचं नाहीये आणि तुम्हालाही तिला दुखवायचं नाहीये, होय ना? हो. मग तुम्ही दोघांनीही आपापल्या मतांवर अडून बसू नये असं मला वाटतं. अण्णा, तुम्ही मनोजशी एकदा नव्यानं बोलावं असं मला वाटतं. अहो आता त्याला नोकरीही मिळाली आहे, त्याच्यात काही बदलही झाले असतील. एकदा बोलायला काय हरकत आहे अण्णा? आणि शेवटी चित्राचं सुख जर त्याच्याबरोबर असेल तर पूर्वग्रह न ठेवता त्याच्याशी एकदा बोलाल का अण्णा? प्लीज. ठीक आहे, बोलव त्याला. मी बोलेन त्याच्याशी. पण त्यानंतर जो निर्णय असेल तो फायनल. मेघना, तू सांगतेस म्हणून मी त्याच्याशी बोलायला तयार आहे. थँक्यू मेघना. हे थँक्यू. आता मनोजला कळव लवकर आणि बोलव त्याला. हो. चला आहे वरती. येतो रे आदित्य.
पण मी कसं कळवू त्याला? तू दिलेला फोन तर त्यांनी परत केला ना? हॅलो हॅलो, हा मनोज बोलतोय. मनोज, आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो आता. अण्णांनी दिलेला निरोप तुझ्यापर्यंत कसा पोचवायचा ह्याचा विचार करत होतो आणि बरोबर तुझा फोन आला. हा मग बरोबर तुझा सिग्नल पोचला की नाही माझ्यापर्यंत? केला की नाही बरोबर फोन? वा. बरं ऐक ना मनोज, बोल. तुला उद्या अण्णांनी बोलावलंय एकदा बोलण्यासाठी. काय? हो, आदित्य आणि मेघनानी तयार केलंय त्यांना. येशील ना उद्या? हो. बरं, पहिला दिवस कसा गेला? चांगला गेला, पण आता उद्या परत इंटरव्ह्यू. म्हणजे? अण्णा घेतील ना. हो, मला वाटलं की काय की हा जॉब पण सोडला मी? नाही रे, पण मनोज तू उद्या अण्णांसमोर राग कंट्रोल मध्ये ठेवशील ना रे? माझ्या रागाचा एवढा स्तोम का माजवता तुम्ही? बरं आता रडू नकोस. बघ कसा इम्प्रेस करतो अण्णांना उद्या. ओके? ऑफिस सुटल्यावर इकडेच येशील ना डायरेक्ट? हो. आणि मनोज, दिवसभरात एकदा तरी फोन करा मला, माझं लक्ष नाही लागणार. हो हो, एक सेकंड ऐक. PCO वरनं थोडं ऑड वाटतं, पण आय लव्ह यू. मी पण. बाय. बाय. जा आता, आज झोप शांत. थँक्यू. चला, अण्णा निदान त्याला भेटायला तरी तयार झालेत. बघूया. काय वाटतं तुला मेघना? अण्णा मनोजला भेटायला तयार झाले, ही पॉझिटिव्ह साईन आहे ना? हो, पण आपल्या सगळ्यांच्या दबावामुळे ते तयार झाले असतील कदाचित. प्रत्यक्षात मनोज बद्दलचं मत बदलायला तयार होतील की नाही कोण जाणे. अरे पण आता त्याला नोकरी मिळाली आहे, हा खूपच मोठा प्लस पॉइंट आहे. पण त्याच्या अतिरेकी टोकाला जाण्याच्या स्वभावाबद्दल तक्रार आहे अण्णांची. स्वभावातला अशा प्रकारचा हट्टीपणा जाणं कठीण असतं रे. कमॉन यार मेघना, आता ते दोघे एकमेकांपासून दूर आहेत. घरून विरोध आहे, पैशांची चणचण आहे, म्हणून तो हट्टीपणा ठळकपणे दिसतोय आपल्याला. आता दोघांनाही नोकरी मिळाली, लग्नानंतर भाड्याचं का होईना पण स्वतःसाठी घर घ्यावं लागेल त्यांना. एकदा प्रेम आणि स्थैर्य मिळालं ना की या सगळ्या बाकीच्या गोष्टींची धार आपोआप कमी होते. दे विल बी हॅपी टुगेदर. इतकी खात्री आहे तुला? हो. ते एकमेकांबरोबरच सुखी होतील याची? का, तुला नाहीये? नाही. चित्रा, हे काय, चित्र आली नाही का अजून? नाही आली अजून. थोडा ताण असेल का तिच्यावर? मनोज येणार आहे ना आज,
संध्याकाळी घमासान होणार आहे. अण्णा तयार तर झालेत भेटायला, पण मनोज कसा वागेल आपण नाही सांगू शकत. अरे प्रेम करतो तो तिच्यावर, नीटच वागेल. आय डाऊट. त्याने तो फोन तिला कसा रागानं परत दिला हे मी पाहिलंय. साधा विचार केला नाही रे त्याने की चित्राला जर त्याला काही अर्जंटली निरोप द्यायचा असेल तर ती काय करणार. आता कालचंच उदाहरण घे. तू आज अण्णांना भेटायला ये हे कसं सांगणार होती ती त्याला. अरे पण आला ना त्याचा फोन करेक्ट वेळेला. ये प्यार का जादू आहे मॅडम. पण तुला कसं कळणार? तू थोडीच प्रेम करतेस माझ्यावर. अच्छा, हो, नाहीच करत, अजिबात नाही करत. हे पण आदित्य, तरीही सांगते, प्लीज तू घाई करू नकोस. अण्णांनी आज जर काही विपरीत निर्णय दिला तर तू घाईघाईनं काही करू नकोस. अरे पण चित्र ऐकणार आहे का त्यांचा विपरीत निर्णय? नाही, आपण भले ऐकू पण ती नाही ऐकणार. आणि घाई मी नाही करत आहे मेघा, घाई अण्णा करतायत चित्राचं लग्न दुसरीकडे लावून देण्याची. आणि आज जर मनोज नीट वागला ना तर आय एम शुअर ते नक्की या लग्नाला पाठिंबा देतील. रे तेवढे पुढारलेल्या विचारांचे आहेत ते. काय झालं? अजून तरी काही नाही, सगळं संध्याकाळी होणार आहे. चला, उशीर झालाय. चित्रा, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. मी आहे ना. चला चला पटकन. टेन्शन नको घेऊस. चला बाय. काय मग गेली का स्वारी? हो. चला आता आपण नाश्ता करूया. काय ग, कसला विचार करतेस? नाही, ओव्हरऑलच. चित्राचाच ना? हो. एखाद्या बाबतीत आपली मनस्थिती द्विधा असेल तर नेमका कोणता निकष लावून आपण निर्णय घ्यायचा असतो माई, मला नाही कळत आहे. पण मला कळतं तुला काय म्हणायचं ते. बघा ना, म्हणजे उदाहरणार्थ अण्णांची सिच्युएशन घ्या. त्यांची मनस्थिती द्विधा झाली आहे. मनोज बाबत त्यांचं स्वतःचं मत एका टोकाला आहे आणि चित्राचं मत दुसऱ्या टोकाला. आणि सेम सिच्युएशन चित्राची. आता कोणता निकष लावून निर्णय घ्यायचा माई? त्या व्यक्तीवरचा आपला विश्वास, प्रेम, त्याच्यावर भरोसा ठेवून त्याच्या मताने वागावं की आपल्या मनाने सांगितलेलंच मत मानावं? अगं, दोन माणसं असली की मतभेद असणारच आणि असायलाच हवेत. जगण्याची 30 लक्षणं आहेत. आता सगळ्याच बाबतीत एकमत कसं होईल? मतभेदामुळे प्रेम आटलं नाही तरी दुरावा येतोच ना माई. जेव्हा आपण अशा द्विधा मनस्थितीमध्ये असतो ना, तेव्हा त्या त्या परिस्थितीनुसार आपला आपण निर्णय घ्यायचा असतो, ज्याचा त्यानं. कधी आपल्या मनाचं खरं करावं लागतं आपल्याला ठामपणे, पण कधीतरी आपलं मत बाजूला ठेवून आपल्या जोडीदाराच्या मताला आपल्याला दुजोरा द्यावा लागतो. मेघना, अतीत आणलं ना की कुठली गोष्ट तुटते. त्यामुळे थोडं तुझं थोडं माझं असं करत करतच आपल्याला पुढे जावं लागतं.
आणि केव्हा आपल्या मनाचा हट्ट आपण धरायचा असतो आणि केव्हा सोडायचा असतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं. यालाच तर संसार म्हणतात. अद्वैताची गोडी चाखायची असेल ना, तर ही मतभेदाची वळणं आपल्याला पार करावीच लागतात. आपली आज खरी असेल आणि सामंजस्याची ओढ जर प्रामाणिक असेल ना, तर ही वळणं हा हा म्हणता पार करतो आपण. थोडक्यात काय, आपली लढाई आपणच लढायची. बरोबर. चला आता ही लढाई आपण आधी खेळूया आणि मग पटकन चहा टाक. काय? हो. मेघना, अण्णा, चहा टाकू? नको, नंतर घेऊ. बस ना. अगं जेवून असं सहज पहुडलो होतो, पण चैन पडत नव्हतं म्हणून आलो. ए मेघना, जरा माझ्याशी बोल ना ग. काय की मनातली खळबळ अशी बोलून बाहेर आली नाही ना तर खूप त्रास होतो. अगं इतक्या जणांचे प्रश्न सोडवले, पण माझेच प्रश्न मला सोडवता येत नाही. आपलं मूल आपल्याला डावलून असं चटकन पुढे गेलं ना, ते खूप त्रास होतो. म्हणजे बघ ना, आईबाप मुलांसाठी अहोरात्र झटत असतात, त्यांच्या गरजा भागवत असतात, हौस मौज पुरवत असतात, त्यांची मनं सांभाळत असतात. पण त्यांच्या भल्याची एखादी गोष्ट सांगितली ना, नेमकी ती धावलून ते पुढे जातात. तर या इथे इथे काय होतं ना, ते फक्त बापालाच कळतं ग. आपलं मूल आगीत उडी घेते हे दिसत असून सुद्धा आपण गप्प बसायचं. घे उडी असं सांगून डोळे झाकून घ्यायचे. अगं हेच मुलाला लागते, पण कळ बापाच्या काळजात घुसते. अण्णा, प्लीज थोडे शांत व्हा. हो, नका इतका त्रास करून घेऊ. अह. अण्णा, मूल आगीकडे झेपावतं, पण मग दुरूनच झळ लागते, पोळतं. तेव्हा त्याचं त्याला कळतं की आपण इथे नाही उडी घ्यायची. मेघना, चित्राला येईल हे शहाणपण. हा, तिला शहाणपण येईल असं समजूनच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तिला मुंबईला पाठवलं, नव्यानं आयुष्याची सुरुवात करण्यासाठी. ही गोष्ट मी सतीशलाही सांगितली नाही, पण चित्राला नाही आलं शहाणपण, नाही आलं. आमचे नाना म्हणतात, आपण पक्ष्यांप्रमाणे वागायला हवं. पिल्लू चारा मिळवण्या इतपत सक्षम झालं की उडून जाऊ द्यावं त्याला. अगं चारा मिळवण्यापुरतं सामर्थ्य असून नाही चालत. इतर पक्ष्यांच्या चोचींच्या प्रहारापासून कसं वाचावं हेही शिकलं पाहिजे. मेघना, अशा घायाळ पक्ष्यांची अवस्था फार वाईट असते का? वाईट. अण्णा, तुम्ही प्लीज नका ना इतकं टेन्शन घेऊ, नका इतका त्रास करून घेऊ. अहो, आणि चित्रा तुमच्या संस्कारात वाढली आहे. ती नाही वेडवाकडं वागणार आणि कोणत्याही स्थितीत शेवटी सावरेल स्वतःला. अहो, तुमची शिकवण आहे ना तिच्या पाठीशी. नाही बेटा, मी तिची काळजी करत नाही, तिचे अश्रू कमी करण्याचा प्रयत्न करतोय. अण्णा, हं? वडिलांच्या मनात मुलीसाठी किती खळबळ चाललेली असते हे आज नीट समजलं मला. बाबांनाही माझी अशीच काळजी वाटत असते आणि मी मात्र कधी कधी रागावते त्यांच्यावर. त्यावरून त्यांचा मुद्दा चूक असेल, पण काळजी मात्र खरी असते. सॉरी बाबा.
हा बोल, तुलाच करणार होते आता. मेघना अगं ते अण्णा आहेत ना अजून इथेच, गेले बिले नाहीत ना? आणि ते आज नक्की भेटणार आहेत ना मनोजला? आदित्य, एवढा रेस्टलेस नको होऊ. ऍक्च्युली अण्णा पण खूप अस्वस्थ झालेत. मला तर वाटतंय सगळ्यात कठीण परिस्थिती त्यांचीच आहे. चित्राच्या चॉईसला हो म्हणावं तर त्यांना त्यातले धोके दिसत आहेत, त्यामुळे ती दुःखीच होणार आहे हे दिसत आहे. आणि नाही म्हणावं तरीही तिला तिचं प्रेम न मिळाल्यामुळे ती दुःखी होणार आहे हे दिसत आहे. खूप डिफिकल्ट आहे त्यांच्यासाठी निर्णय घेणं. आय होप ते चित्राच्या बाजूनेच डिसिजन घेतील. मेघना, मी एक काम करतो, मी लवकर येतो घरी. मलाही चैन पडत नाहीये इथे. आणि मनोज घरी येईल तेव्हा मी घरी असलेलं बरं काय? बेटा. ओके चल मग मी ठेवतो फोन. बाय. बाय. खूप भीती वाटते रे आदित्य. अण्णा हो म्हणतील ना? लेट्स होप फॉर द बेस्ट. त्याच आशेवर इथपर्यंत आलीये मी. पण आता धीर सुटत चाललाय रे माझा. चित्रा, हे एवढं टेन्शन घेऊन कसं चालेल? काय करू रे मी, कळत नाहीये मला. दोन्हीकडे जीव अडकलाय माझा. अण्णांनाही दुखवण्याचा त्रास होतोय आणि मनोज पासूनही लांब नाही जाता येणार मला. हे बघ, तू आता कसलाही विचार करू नकोस. तू फक्त कामाचा विचार कर. आणि मी लवकर घरी चाललो. मनोज घरी येईल तेव्हा मी घरी असलेलं बरं है ना? तू तुझ्या नेहमीच्या वेळेला नाही. ओके?